जिल्ह्यातील सर्व जनतेला माझा मानाचा जय महाराष्ट्र। आज सकाळपासून आपण पाहत आहात सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये चुकीच्या पद्धतीने माझी बदनामी चालू आहे। कारण विस्थापित कुटुंबातून मी पुढे आलेलो आहे। मला आतापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे। हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे। मी एका विस्थापित कुटुंबातून पुढे आलेलो आहे। राजकारणामध्ये काम करत असताना दोषपूर्ण राजकारण कधीच केले नाही, परंतु आज सकाळपासून जे सुरू आहे ते मला राजकारणामध्ये बदनाम करण्याचा डाव आहे। त्यातच आज सायंकाळी माझं ऑफिस फोडण्यात आलं, परंतु असल्या कारस्थानांना मी कधीच खचून जाणार नाही। राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जे माझं काम आहे ते मी यापुढे देखील सुरू ठेवेल। माझी बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना नम्रतेची विनंती आहे, ज्यावेळेस आपलं जाळपोळ झाली बीडमध्ये त्यावेळेस देखील माझं ऑफिस मराठा बांधवांनी फोडलेलं नसून राजकीय बांधवांनी युवक पाठवून ऑफिस जाळलं। त्याच पद्धतीने आज ते परत तेच करत आहेत, पण माझं त्यांना देखील आव्हान आहे, असल्या यांना मी कधी घाबरणार नाही। तुम्ही जे करतायत त्याला मी योग्य वेळी नक्कीच उत्तर देईल। एवढंच या प्रसंगी मी जे कोणी कारस्थान करत आहेत त्यांना मी आव्हान करतोय, कारण की पंकजाताई मुंडे या बिलकुल यामध्ये कुठलंही कारस्थान करत नाहीत, पण त्यांच्या आड पडून काही राजकीय मंडळी यामध्ये याचा वापर करून हे सर्व प्रकार घडून आणत आहे। त्यामुळे योग्य वेळी मी प्रेसच्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला लवकरच खुलासा करेन, एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कुंडलिक खांडे यांचं कार्यालय आहे जालना रोडवर, आणि त्या कार्यालयावर कोणतरी अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे, तोडफोड झालेली आहे। या माध्यमातून पोलीस तपासास सुरुवात झालेली आहे। तांत्रिक पुरावे आहेत, सीसीटीव्ही फुटेजेस आहेत, तसेच तिथं प्रत्यक्षदर्शी सुद्धा काही लोक आहेत, त्यांची गाड्यांची वर्णनं आहेत। या माध्यमातून आपल्याला हल्लेखोरांपर्यंत पोहोचता येईल। ऑडिओ बद्दल माहिती नाही, पण आपण माहिती घेऊ ऑडिओ बद्दल सुद्धा। आणि जो कोणी दोषी, हे बघा, या कुठल्याही घटना ज्या आहेत याचं कधीही म्हणजे समर्थन कोणी करू शकत नाही, आणि पोलिसांच्या दृष्टीने प्रत्येक घटना ही वाईट आहे आणि यावर आम्ही काम करणार आहोत। रोडवर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीज आहेत, आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला कोण हल्लेखोर आहे ते लक्षात येईल।